श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जुलै म्हणजेच शनिवारी आली आहे देवशयनी आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी. वर्षभरातील 24 एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो. असे म्हटले जाते की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. लाखो वारकरी पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदुमून जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात आणि या काळाला चातुर्मास म्हणतात, ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात. या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते. या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि देव प्रसन्न होतात. ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात. सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने, त्याला जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. यामुळे जीवनात स्थिरता येते आणि शांती येते. या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुख शांती समृद्धी आणते. संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. या वर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी अनेक दुर्मिळ आणि शुभ योगांचा संयोग जुळून येत आहे, जसं की अमृतसिद्ध योग, शिववास योग, ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि पुष्य नक्षत्रावर सूर्य व उच्च राशीतील गुरु यांचा संयोग. या योगांमुळे या दिवशी केलेले जाणारे प्रार्थना आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होणार आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने आवर्जून या झाडाला नक्की स्पर्श करायचा. या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, शत्रुपिडा नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर त्या कोणत्या झाडाला स्पर्श करायचा, कोणत्या वेळेत करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुम्ही एकादशीचं व्रत करत नसतील तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत हे करायचं आहे, कारण या दोन्ही एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचे. जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. स्नान केल्यानंतर यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे.
आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला पंचामृत किंवा जलाभिषेक करून घ्यायचा आहे. पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं. आता हळद अर्पण करून घ्यायची आहे. त्यानंतर पिवळी फुलं, पिवळी फळं श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची. त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस. आता तुळशीचे तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकतात. आपण तुळशीचं पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही पूर्ण करण्याकरता आपल्याला प्रार्थना करायची. असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात. त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. विठ्ठलाचे अभंग किंवा आरती करून घ्यायची आहे. तसेच आषाढी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण सुद्धा करून घ्यायचं आहे. गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आहे. अशा रीतीने आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थिती अनुकूल राहण्यासाठी झाडे आणि वनस्पतीची पूजा केली जाते. हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पती आहेत ज्यांना देववृक्ष मानले गेले आहे आणि या वृक्षांची पूजा केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते. प्रत्येक हिंदू घरात तुळशीचं रोप लावणे शुभ मानले जाते. तुळशी ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि ती म्हणजे माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते. ज्या घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ तुळशी समोर दिवा लावला जातो, तिला जल अर्पण केले जाते, तेथे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा होत असते. तसेच या घरामध्ये कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही. या घरामध्ये कायम सुख समृद्धी टिकून राहते. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि म्हणूनच आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे किंवा तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे किंवा तिची पत्रसुद्धा तोडायची नाही आहेत. कारण जर कळत नकळत आपल्याकडनं तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जाते आणि त्याचे जे दोष आहेत ते आपल्याला लागत असतात. म्हणून जो पण आपल्याला उपाय किंवा सेवा करायचे ते आपल्याला दूरूनच करायचं. तर आपल्याला सर्वात पहिला काय करायचं, एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं हळद कुंकू घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्यायचं आणि या गंधाने आपल्याला तुळशी वृंदावनवर एक स्वास्तिक काढून घ्यायचं. त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला सुद्धा हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचं. तुळशीला स्पर्श न करता तसेच तुळशीसमोर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्या. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा. त्यानंतर आपल्याला तुळशीला वृंदावनला उजव्या हाताने स्पर्श करायचा. बघा, आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही, तुळशीच्या वृंदावनला आपल्याला उजव्या हाताने स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची. तुमची जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून बोलायचं. आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व देवतांची तेज एकवटलेली असते आणि जर आपण हा उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी केला तर आपल्याला केलेल्या प्रत्येक उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. हिंदू धर्मात केळीचं झाड अतिशय पवित्र मानलं जातं. केळीचं झाड गुरुग्रह आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित मानलं जातं. गुरुवारी केळीच्या झाडाजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. त्याचबरोबर हळद घालून पाणी अर्पण करावं. असं हे जल अर्पण केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि आपल्यावर श्रीहरी विष्णूंची भरभरून कृपाही होत असते. त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी येते. तसेच एखाद्याच्या विवाहित जीवनात अडथळे असतील तर हा उपाय खूप कारगर ठरतो आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची सुद्धा पूजा ही करायची आहे. एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेऊन आपल्याला जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या केळीच्या झाडाजवळ. केळीच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. झाडाला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची. त्यानंतर जे जल आपण घेऊन गेले ते आपल्याला एक धारेने केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला केळीच्या झाडाला 11 प्रदक्षिणा मारायच्या. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे.
त्यानंतर आपल्याला केळीच्या वृक्षाला आपला उजवा हात स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छा ही आपल्याला बोलायचं. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. पुढचं झाड जे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून पूजा करायचे ते म्हणजे पिंपळ वृक्षाचं. हिंदू धर्मात पिंपळाचे झाड पवित्र मानले जाते. धार्मिक मान्यतानुसार पिंपळाच्या झाडामध्ये 33 कोटी देवी देवतांसोबत श्रीहरी विष्णू वास करतात. त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आरोग्याचं वरदान मिळतं. व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारचे संकट असतात ते दूर होतात. त्याचबरोबर पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पितरांचा आणि शनिदेवांचा सुद्धा वास असतो आणि या झाडाची पूजा केल्यामुळे शनिदोष त्याचबरोबर पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते. म्हणूनच आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जाताना एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे. त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेऊन आपल्याला जायचं आहे पिंपळ वृक्षाजवळ. पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. जे जल आपण घेऊन गेले ते एक धारेने आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करत पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं. त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्यात. प्रदक्षिणा मारताना सुद्धा निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप करायचा. 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला आपला उजवा हात जो आहे तो पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील. त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या दिवशी बेलाच्या झाडाच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. कारण आषाढी एकादशीच्या दिवशी श्रीहरी विष्णू 4 महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि या संपूर्ण विश्वाचा जो कारभार आहे तो साक्षात महादेव आपल्या खांद्यावर घेतात. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी बेलाच्या झाडाच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. बेलाच्या झाडाला साक्षात शिव मानण्यात गेले आहे. शिवपुराणामध्ये बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थळे असल्याचे सांगण्यात आले आहे आणि यामुळे या झाडाचे पूजेत शिव उपासनेत विशेष महत्त्व आहे. बेलाच्या पानांना ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचे एकत्रित रूप मानले गेले आहे. बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची पूजा केल्याने इच्छित पूर्ण होते. तसेच बेलाचे झाड घरात लावल्याने सुख, शांती आणि समृद्धी येते. म्हणूनच बेलाच्या झाडाजवळ जाताना आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं. तसेच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे बेलाच्या झाडाजवळ. बेलाच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित करून घ्यायचं. त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेले ते आपल्याला एक धारेने झाडाला अर्पण करायचं. जल अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 11 प्रदक्षिणा ज्या आहेत त्या बेलाच्या वृक्षाला मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना सुद्धा निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम, पुरुष असतील तर ओम नमः शिवाय, स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपला उजवा हात जो आहे तो बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे. पुढचं झाड म्हणजे शमीचं. हिंदू धर्मात शमीच्या झाडाला खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे. शमीच्या झाडाची नियमित पूजा केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतो. तसेच भगवान रामाने शमीच्या वृक्षाची पूजा केली होती. हे झाड श्री गणेश आणि शनिदेवाला खूप प्रिय आहे. याशिवाय शमीच्या झाडाची पानं ही भगवान शंकराला अर्पण केली जातात आणि म्हणूनच जर तुमच्या इथे शमीचं झाड असेल तर आवर्जून आपल्याला शमीच्या झाडाची सुद्धा पूजा करायची. झाडाजवळ जाताना आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे. तसेच त्यामध्ये आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे. तसेच एक गाईचा तुपाचा दिवासुद्धा आपल्याला घेऊन जायचं आहे. सर्वप्रथम तिथे गेल्यावर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे. जे जल आपण घेऊन गेलेले ते संपूर्ण आपल्याला झाडाला अर्पण करायचं. झाडाला आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्यात. प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला
श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा. अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपला उजवा हात जो आहे तो आपल्याला झाडाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची. तर आषाढी एकादशीच्या दिवशी या सर्व पवित्र झाडांना आवर्जून आपल्याला पूजाने सेवाही करायची. जर तुम्हाला या सर्व पाचही झाडांची पूजा करणं शक्य नसेल तर किमान एक झाडाची तरी तुम्हाला आवर्जून पूजाने सेवाही करायची. ही सेवा केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हर हर महादेव.